स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे, मी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील संतोष बालासाहेब वाघमारे. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की तमाम महाराष्ट्रामधल्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना असतील किंवा गरीब वर्गातील मुलं असतील, तर भावांनो, महाराष्ट्रामध्ये नाव झळकत आहे ते म्हणजे आपले स्वरा व्हेजिटेबल अकॅडमी कंपनी. तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी थोडक्यात माझ्या शब्दात मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा, ही कळकळीची विनंती आहे. कसं आहे मित्रांनो, कुठली पण वस्तू किंवा काही आपण मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी गेलो तर ते आपण परिपूर्ण विचारपूर्वक घेत असतो. मग तसं व्हिडिओ बनवण्याचं एक कारण आहे की ज्या पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर कुठंतरी आपल्या महाराष्ट्रामधली पोरं कुठंतरी समजा बिझनेस करून पुढं गेली पाहिजे, काहीतरी चांगला ग्रो मिळवला पाहिजे, खरंच इन्कम मिळवली पाहिजे, तर अशा पद्धतीमध्ये जर कोणी तळमळीनं जर हे निस्वार्थपणाने काम करत असेल तर ते म्हणजे आपले स्वप्नील दादा सर. ही एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजेल अशा भाषामध्ये, तो मराठीच माणूस आहे. नाशिकमधनं त्यांचं लाईव्ह काम आहे, तर त्या लाईव्ह कामामधून आपल्याला ती स्किल डेव्हलपमेंट शिकवण्याचा प्रयत्न करतात. तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या वेळेस माझं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येकाच्या काही ना काहीतरी प्रसंग घडलेले असतात. खूप काही प्रसंग येतात. मी म्हणत नाही की तो श्रीमंत आहे, ह्यो श्रीमंत आहे, हा गरीब आहे, तो मोठा आहे. पैशापुढं माणुसकी हे नातं टिकवणं म्हणजे आजच्या काळाला फार युगाची काहीतरी गोष्ट म्हणावीच लागेल. तसं आपले स्वप्नील सर हे काम करत आहे. एवढ्या तळमळीनं व्हिडिओ बनवतात भावांनो. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, त्यांचं एक हेतू असा आहे त्यांचा की महाराष्ट्रामधील प्रत्येक पोरं उद्योजक झाली पाहिजे. आणि खरंच उद्योजक त्यांचे वर्गातील क्लास जॉईन करून मित्र असतील, समजा आपले परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, यवतमाळ असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, महाराष्ट्रामधला असा कुठलाच जिल्हा नाही की आज त्यांचा उद्योजक तयार झालेला आहे. भरपूर उद्योजक तयार केलेत आणि इथून पुढे करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. त्यांना चांगल्या चांगल्या ठिकाणाहून चांगल्या चांगल्या घराण्यातील पोरं त्यांना लाईव्ह कॉन्टॅक्ट पण करतायत. आणि सरांनी त्यांच्यासाठी संपूर्ण काही त्यांना जी लागणारी वस्तू आहे, राहण्याची, खाण्याची, सर्व काही गोष्टीची त्यांना सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांनी आपल्याला लाईव्ह इन्कम कशी कमवायची किंवा मग त्यामध्ये कसा ग्रो मिळवायचा ही चांगल्या सुटसुटीत भाषेमध्ये आपल्याला सांगलेलं आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट रिपीट का करत आहे याचं थोडं डोक्यामध्ये घेऊन तुम्ही माझा बोलण्याचा हेतू समजून घ्यावा अशी आशा बाळगतो. विषय आहे असा या व्हिडिओच्या माध्यमातून मुद्दा तुमच्यासमोर मांडण्याचा. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ही माझी आता पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, असे महाराष्ट्रामधील खूप कमी लोक मिळतील, खरंच खूप कमी लोक मिळतील. आजची परिस्थिती पाहायला गेलं तर कोणी कोणाला पैसे सोडावं, कोणी कोणाला आपल्याकडे जे काही देण्यासारखं आहे ते इतरांना सुद्धा देऊ शकत नाही. माझा म्हणण्याचा उद्देश समजून घ्या. आपल्याकडे काही जे देण्यासारखं आहे ते इतरांना कोणीही देऊ शकत नाही. आणि निस्वार्थपणाने एवढे आतून तळमळीने व्हिडिओ बनवणं, त्यांचं स्वतः काम करणं, त्या कामातून आपल्याला पण शिकवणं, म्हणजे हे एक तळमळीची गोष्ट, म्हणजे निस्वार्थीपणा म्हणावं लागेल याला. तसं आपले स्वप्नील सर काम करत आहेत. तर खरंच भरभरून काहीतरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. एवढ्या तळमळीने व्हिडिओ बनवतोय म्हणजे याचं कारण असं नाही की टाईमपास आहे, काहीतरी काय म्हणता येईल आपल्याला त्याला, व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे. खरंच व्हिडिओचे काहीतरी परिणाम वाईट आहेत, चांगले आहेत, काय घ्यायचं आहे, काय सोडायचं आहे हे आपल्यावर डिफरन्स आहे. लाईव्ह तुम्हाला साधारण उदाहरण देतो. आपली एक बाईक आहे, टू व्हीलर मोटरसायकल आहे. त्या टू व्हीलर मोटरसायकलीवर आपल्याला 100 किलोमीटर रन करायचं आहे. असं समजा 100 किलोमीटर रन करायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला किमान एक 500-600 रुपयाचं तरी पेट्रोल टाकावं लागणार आहे, बरोबर. मग त्या गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालेल का? अजिबात नाही चालणार. ज्यावेळेस गाडी पेट्रोल आपण टाकू तेव्हाच ती गाडी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाईल, बरोबर आहे ना. तर मग तसंच काहीतरी समजा
जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी सक्सेस बनायचे. आता किती दिवस मित्रांनो आपण लोकांच्या हाताखाली काम करणार आहात? जास्तीत जास्त आपल्याला पगार दिला जातो 500 ते 600 रुपये. चांगला ग्रो मिळवायचा असेल जास्तीत जास्त 1000 रुपये धरून चला. मी साधारण तुम्हाला उदाहरण आता पण देतोय. एक 500 रुपये रोजानं जर तुम्ही कुठं कोणाच्या कोण्या ठेकेदार असतील, कंपनी असेल किंवा मग कुठंतरी समजा आपण कोणाच्या तरी दबावाखाली म्हणा काम करत असताल तर आपल्याला जास्तीत जास्त 15,000 रुपये महिना मिळतो. पण ज्यावेळेस स्वतः आपण कमवू मित्रांनो, लोकांच्या हाताखाली काम करण्यात आनंद वेगळाच आहे आणि स्वतः बिझनेस करून आपण त्यामध्ये पैसे कमवलेले याचा आनंद वेगळाच आहे. हे स्वतः मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत, खरंच अनुभवलेल्या गोष्टी आहेत. तर सर्वप्रथम मित्रांनो, प्रत्येक उदाहरण डोळ्यासमोर घ्यायचा. प्रत्येक आपला विषय काय होतो की आपण परिपूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत. आपण काय करतो, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मोबाईल आज कुणाजवळ नाही, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. आता महिन्याला आपण 300, 350, 400 रुपयाचा रिचार्ज मारतो, बरोबर. मग ते रिचार्ज मारतो कशासाठी? कोणी इंस्टाग्राम बघत असेल, कोणी यूट्यूब बघत असेल, कोणी फेसबुक बघत असेल. मग ही सोशल मीडिया जी आहे, या सोशल मीडियावर नेमकं बा आपल्याला ऐकण्यासारखं किंवा मग आपल्याला यातून शिकण्यासारखं तर काय भेटतं, हे जर आपण परिपूर्ण याच्यावर विचार केला तर खरंच खूप काही सोशल मीडियावर शिकण्यासारखं आहे. अशोक तुलमल सर असतील, जसे आता महाराष्ट्राचा प्रत्येक उद्योजक तयार करतात. स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीच्या माध्यमातून आपले स्वप्नील सर असतील. प्रत्येकजण प्रत्येकाच्या तळमळीनं लाईव्ह काम दाखवत आहे, असं कोणी दाखवणार नाही. सल्ले खूप देतात, सल्ले आपल्याला सर्वांकडून ऐकायला मिळतील. आता साधारण उदाहरण तुम्हाला जर द्यायचं झालं तर आपल्या ऊर्जा निर्माण करून आपल्याला काम सुरुवात करण्यापासून कोण रोखू शकतं, तर ते फक्त आपला माइंड रोखू शकतो. माइंड जसं आपण या माइंडमध्ये आणताल, येस ऑर नो, जसं आपण या माइंडमध्ये आणताल त्या पद्धतीनं आपण काम करतो. व्यसनाच्या आहारी असताल, कुठतरी चांगल्या पदावर असताल, चांगले पैसे कमवायचे, कुठतरी आपल्याला लाईफमध्ये सक्सेस व्हायचे, आपल्या मुलाबाळाचं शिक्षण पाहिजे, नाही का. इतर गोष्टी खूप काय आहेत जीवनामध्ये. पण जीवनामध्ये काहीतरी माणसानं संघर्ष केल्याशिवाय, कुठेतरी माणसानं काहीतरी ग्रो मिळवल्याशिवाय यातून आपल्याला नेमकं घ्यायचंय काय, व्हिडिओ पाहतोय कोणता, आपण करतोय काय, यावर परिपूर्ण लक्ष करून मी म्हणतो आयुष्यामधला फक्त 1 तास काढा. फक्त 1 तास काढा. व्हिडिओ पण शेवटपर्यंत पहा मित्रांनो, ही कळकळीची पुन्हा एकदा आपणास विनंती आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात की तुम्हाला याच्यातून काय नोट नेमकं करायचंय. मी असं म्हणत नाही की माझ्या गोष्टी फॉलो करा, तुम्हाला जे जमतं ते करा. तुम्हाला ज्या काय माध्यमातून तुम्हाला वाटतं अरे मी हा करू शकतो, मी ते करू शकतो, मला याच्यातून पैसे मिळतील, मला त्याच्यातून पैसे मिळतील, बिनधास्त करा. कामाची आणि कुठल्याही व्यवसायाची जर आपण परिपूर्ण 1 तास म्हणण्यापेक्षा तुम्ही 1 मिनिटात जरी विचार घेतला तरी तुम्ही खरंच कुठेतरी लाईफमध्ये सक्सेस होता. मित्रांनो, विषय मांडण्याचा प्रयत्न तुमच्या समोर करतोय. एका बाजारामध्ये 5 घोडे आले होते विकण्यासाठी. एक नंबर घोड्याची किंमत होती 2 लाख रुपये, 2 नंबर घोड्याची होती 4 लाख रुपये. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख अशी किमतीचे घोडे होते आणि शेवटचा एकच घोडा होता, त्याची किंमत होती 5 लाख रुपये. मग दरवर्षी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी हे लागायची, मेला लागायचा. आपण त्याला आमच्या गावठी भाषेमध्ये जत्रा, यात्रा म्हणतात. त्या यात्रेमध्ये एक घोडे मालक 5 घोडे आणायचा. प्रत्येक वर्षी त्याचं 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख, 3.5 लाख रुपयाचं घोडं विकल्या जायचं. मग विषय एकच घोडा उरायचा, न विकायचा त्याचा, नाही का. तर मग त्याची किंमत होती रुपये 5 लाख रुपये. मग माझ्यासारख्यानं एक विचारलं, घोडे मालक म्हणे, का हो तुम्ही दरवर्षी हे घोडे आणता, तुम्ही 1 लाखाचं, 2 लाखाचं, 2.25 लाखाचं हे घोडे तुमचे सर्व काही विकल्या जातात म्हणे, आणि शेवटचा हा एक जो घोडा आहे तो रुपये 5 लाख रुपये तुम्ही किंमत सांगताय, त्याची किंमत पण कमी करीत नाहीत. परत याचा निगराणीचा खर्च वेगळा, तुम्ही याला घरी घेऊन जाता, हे तुम्ही सांभाळायले कसं काय. मग त्यानं उत्तर दिलेलं असं तुमच्या समोर आहे की ते म्हणला, साहेब तुम्हाला म्हणून सांगतो की हे जे 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख, 2.25 लाख रुपयाचे घोडे हे सर्व साधे घोडे आहेत म्हणे. हे सर्व साधे घोडे आहेत. मग ते म्हणे, नेमकं तुम्ही हे घोडे विकणार का. मग हे घोडं लय वेगवान घोडं आहे म्हणे. ह्या घोड्याच्या जर मनामध्ये आलं
तर हे एका मिनिटामध्ये 100 किलोमीटर रन करते म्हणे. घोडे मालक म्हणले. मग तो म्हणला, अहो मग एका मिनिटामध्ये जर 100 किलोमीटर हा घोडा वेगाने धावत असेल तर मग तुमचा विकल्या का जात नाही? मग ते म्हणला, साहेब तुम्ही हेच म्हणून सांगतो, हा जो घोडा आहे याच्या मनातच येत नाही म्हणे. मित्रांनो, सेम घोड्यासारखं आपल्यासोबत घडत आहे. आपल्याला खूप काही करण्याची ऊर्जा आहे, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, आपल्या जो खूप काही सांगण्यासारखं म्हणा किंवा आपल्याला करून दाखवण्यासारखं आहे. पण विषय कुठं लढायला आहे की आपल्याला काहीतरी करायचंय, हे आपल्याला ऊर्जा निर्माण करून देणार आज कोणी नाही. तर मग ह्याच पद्धतीनं स्वतःचा बिझनेस करण्यासाठी स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीच्या माध्यमातून स्वप्नील सर यांनी खूप काही ऊर्जानं सांगितलंय. जसं मी तुम्हाला आता घोड्याचं उदाहरण दिलं, आपल्याला खूप करा वाटते, आपल्याला वाटते मी उद्याच्यालाच माल आणीन, उद्याच्याला स्टार्टअप करीन, मग मला याच्यातून इन्कम मिळेल का नाही, मी केल्याच्या नंतर मग किती दिवस मी करू, मला चांगला गुरु मिळाल्याच्या नंतर पुढं मी काय करू, नाही का. मग ते पहिलं मनात आणणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ज्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे त्या व्यवसायामध्ये उतरा, पण खरंच स्वतःचा व्यवसाय करा. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, एवढ्या तळमळीनं कोणीही सांगणार नाही. स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी आपल्या गोरगरिबासाठी, महाराष्ट्रातील तमाम पोरांसाठी, कुठंतरी वर्ग असतील, कुठंतरी गरीब घराण्यातली मुलं आहेत, त्यांच्याकडे खूप काय कॉन्फिडन्स आहे, पण त्यांना सांगणार आज कोणी नाही. तर मग ते काम करत आहेत आपले स्वप्नील सर. खरंच लय तळमळीनं काम करतात हो. यांनी जे काही आपल्याला सांगलं, कसं लाईव्ह सांगलंय, कसा आपल्याला बिझनेस करायचा आहे, तर त्या बिझनेसमधून आपल्याला खूप सारे चांगले पैसे मिळत आहेत. किमान 500 रुपयाचा जरी तुम्ही माल घेतला तर त्याचे 3 ते 4 तासामध्ये 1500-2000 रुपये होतात. जवळपास आपल्याला 1,500 ते 2,000 रुपये कमवून देते. पण ती आपल्या विचारावर अवलंबून आहे, आपले विचार कुठपर्यंत आहे. आपण जरी पैशानं गरीब असलो तरी आपण माइंडने खूप श्रीमंत आहात, प्रत्येकजण आहे. मी असं म्हणत नाही की हा आहे तो आहे ते. जेणेकरून माणसानं जिंदगीमध्ये आपण जगतोय कोण्या कारणासाठी, आपण जन्माला आलोय कशासाठी, हे पहिलं डोक्यात घेणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रामधल्या सर्व पोरांना मी कळकळीची विनंती करतो, तुम्ही बिझनेस करा. स्वतःचा बिझनेस करण्यामध्ये आणि इतरांच्या हाताखाली काम करण्यामध्ये भावांनो जमीन आसमानचा फरक आहे. स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी यांच्या माध्यमातून उद्योजक तयार झाले, चांगला ग्रो घेऊ राहिले, चांगले पैसे कमवू राहिले. तर यामध्ये खूप काही तळमळीनं व्हिडिओ बनवणं, आपल्यासारख्या महाराष्ट्रामधल्या पोरांना पुढं नेण्याचं काम कोणी जर करत असन, एक आतून ऊर्जा निर्माण करून, तर ते खरं स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी करत आहे. आणि महाराष्ट्र पुढं नेता परत एकदा बोलतो मी, महाराष्ट्र पुढं नेण्यासाठी एवढी तळमळ जी चालू आहे ती एकमेव महाराष्ट्रामध्ये निस्वार्थपणाने काम करणारे स्वप्नील दादा सर यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक मी व्हिडिओ याच्या माध्यमातून स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी पुन्हा एकदा त्यांचं मी या ठिकाणी खूप 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 आभार व्यक्त करतो. तर मित्रांनो, बिझनेस करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? मला बरंच काही बोलायचे ह्या विषयावर, खूप काय बोलायचे, पण ही तर माझी आता सुरुवात आहे. मी पण सरांचा वेळ घेत असतो. मी दिवसाला सरांशी 1 तास बोलत असतो. दिवस सरांचा माझा 1 तासाचा कॉन्टॅक्ट दररोज होतो. मग आमची ह्याच विषयावर बोलणं होते की सरांचं माझं संभाषण यावर होतं की सर आपली कुठेतरी पोरं महाराष्ट्रामध्ये पुढे गेले पाहिजे, मग याच्यासाठी आपल्याला अजून वेगळं काय करता येईल. सर खूप काही सरांची तळमळ चालू आहे. स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध घेऊन आलेली आहे. आणि मी मनात आशा व्यक्त करतो की पोरं खरंच या संधीचं सोनं करतील आणि स्वरा व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमीला जॉईन होऊन खरंच आपलं स्वतःचं आयुष्यभर उज्ज्वल करतील. आणि मी एवढं तुम्हाला बोलून तुमच्यासमोर मी थांबतो. बराच वेळ आपला घेतला आणि सर्वांचे पुन्हा एकदा मी
खूप 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 आभार व्यक्त करतो. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. भेटूया लवकरच आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सी यू अगेन. टाटा.